नमस्कार सर्वांना. चला आता मी आले होते इकडं 3 सारं शेवटचं उशिरा भिजवलं होतं मकाचं, कारण का टाकले त्यावेळी 2-3 दिवसांनी. उगावली का नाही मग शेजारीच आहे, पण 2-3 दिवस झालं आलीच नव्हती. उगावली का काय बघायला, पण थोडीशी पातळ उगवली आहे, कारण का पक्ष्यांनी आधीच खाल्ली भिजवायच्या आधी. आणि भिजवल्यानंतर रोजच पाऊस यायला लागला. तुम्ही बघू शकता आता सध्या पण इतकं काळं झार मस्त छान असं आभाळ आलेलं आहे आणि थोडासा झिमझिम असा पाऊस पडायला लागलाय. पण पाऊस यायला लागल्या व्हायचा आनंद वेगळाच होतो. आणि बघा मस्त तिकडं पहिल्यांदा टाकल्या भिजावली तर इकडं दाट मका आली आणि इकडं थोडीशी पातळ आली आहे. सारही ओढलेलंही झालेलं तुम्ही बघितलं होतं. आणि चालली होती तिकडे गुरं बांधल्यात, पण म्हणलं चला वातावरण पण सुंदर झालंय आणि आमचा रस्त्याच्या कडेचं पण तुम्हाला वातावरण दाखवावं म्हणलं. इकडून आमच्या घराची एंट्री आहे आणि दोन्ही साईडला झाडं बरोबर लावलेली. इथं ही सगळं स्वच्छ सगळं असं ही करून घेतलेलं आहे. पाठी व्यवस्थित गवतही झालं होतं ना उन्हाळ्यात, पाणी जास्त कमी ही पावसाने आता 15-20 दिवस झालं पाऊस पण येतोय रोज थोडा थोडा. तर हे छान अशी झाडं पण सुंदर. आणि आता मकर तुम्ही म्हणता रेश्माताई गवत खूप झाले, मकरला औषध मारायचंय, पण बापू म्हटलं थांब 8 दिवस थोडंसं येऊ दे सगळं गवत, मग आपण औषध मारू. आणि इकडं ही आमचा गिनीगोल आहे, त्याच्यात कांद्याही लावायचं खुरपायचं चालू आहे. तर किती खुरापलाय किती काय, काल त्याच्यातच आम्ही गिनीगोल लावत होतो, तुम्हाला मी म्हणलेलं दाखवते. आणि गुरं तिकडं चरायला बांधले. छान गप्पा मारीत मारीत एक व्हिडिओ काढा. वारं सुटलंय, थंडी वाजती या. आणि ज्ञानेश्वरी शाळेतून येईल, तिला दळण दळायला लावायचे, कारण का दळण नाही ना, पिठं संपलेत. पण म्हटलं चला एक मस्त व्हिडिओ काढा. गवताचं वजन 2 आणून टाकली खुरापलेली, व्हिडिओ काढायचा राहिला होता. बाप्पू आले तर चहा ही सगळं झालं, चहा केला, आम्ही सगळेजण चहा पिलो. पण थोडंसं झिमझिम यायला लागले म्हणून गवत भिजायला लागलं, म्हणून मग गवत घरी आणून टाकलं आणि गुरं इकडे चरायला बांधल्या. गुरांची आता मज्जा आहे आमच्या. लय ओरडत होती, लय वरडायची. माझ्याकडेच बघतात मी आली म्हणून. आता तुम्हाला मी दाखवते. तर हा आमचा गिनीगोल आहे, ह्याला युरिया टाकला होता त्या दिवशी, तुम्ही तर बघितलं. युरिया टाकला होता पण लय गवत होतं. मग आता ही गवत एवढं ह्यातलं सगळं गवत काढलं या, म्हणजे खुरपलं या. अजून इथं सगळं साहित्य खुरपी ही चहा प्यायचा होता म्हणून घरी गेलो, पण तेवढ्यात वस्तीवलीच आमची आलती ही करायला, बापूंकडं काहीतरी काम होतं म्हणून. हा काही एवढं सगळं आता इथून त्यात पण गिनीगोलाच्या कांड्या ज्या आहेत ना छोट्या छोट्या, त्या कांड्या कालच खावल्या. तर आता ही इथून एवढं राहिलंय, म्हणजे ही एवढं खुरापलंय तेवढ्या सगळ्यात लावल्या. तर आता राहिलंय फक्त एवढंच. तर पण ह्याच्यातलं हे सगळं गवात काढायचं, सगळं स्वच्छ करायचा आणि मग ह्याच्यात गिनीगोलाच्या कांड्या आणून लावायच्या. बापूंला म्हणलं आता द्या वज आणून, बापू आल्यात घरी राशनला गेलं तर ते. बापू म्हणलं आता राहू दे, पावसाचं वातावरण झालं, आभाळ पण जास्त आले, सकाळ सकाळ आणतो मग उद्या लावा. तर मी म्हणलं चालतंय. आणि आमची 2 सोनू मोनू आमच्या इथं चारतात, तुम्हाला दाखवू का? मी आपलं त्यांना नावं ठेवले ती, हो का. तिकडं एक तिला पटांगणात बांधली का, तर ती पिती ना म्हणून तिला लांब बांधली आहे. आणि ही तर जवळच आहे या, ध्यान ठेवत ठेवत आपलं. आता तळ्यात पाणी नाही तोपर्यंत मजा आहे. परत मोठा पाऊस आला, एखादा आलं तळ्यात पाणी, की मग इकडं काय गुरंही चरायला येत नाहीत, बांधायला येत नाही. ती तिकडं शेततळे आहे, म्हणजे त्यात पाणी साचवाय केलेलं. आणि इकडं तळ्यात पाणी होतं. आता ती चरती या, आता एकदम तिचं आयशो आरामात मस्तपैकी छान टुमटुमीत भागलेलं आहे, टवटवीत. आता थोडा वेळ टिपकाय लागलं की घरी न्यायची, पाणी दाखवायची. घरी गावात नेऊन टाकलेलं ती चट खाईल. तर आता हे बघा, त्या दिवशी विहिऱ्या टाकताना कसा होता गिनीगोल, तुम्ही तर व्हिडिओ बघितला, मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता कसं आहे, किती त्याच्यात सुधारणा झाली. म्हणजे पावसाच्या पाण्यात आणि आपण देण्याला पाण्यात एवढा फरक असतो शेतीला. शेती मग उगं म्हणत नाहीत पाण्याविना शेती, पाणी असलं तर शेत आणि शेत असलं तर पाणी म्हणतात ना, असं काम आहे. तर असं एक चालत चालत तुम्हाला दाखवलं बाबा, असं शेत अख्खं कडणी मस्त. परत नाही सगळी झाडं, आणि झाडात आमचं साधं सिंपलचं घर. गावाकडचं शेतातलं वातावरण त्याला म्हणतात. शेतात राहणाऱ्यांचं हे असं असतं कंडिशन. आमच्या सदाफुलीचं झाड आहे,
ती एक आणि ती एक 2 आणल्यात. आमच्या आत्याने कुठून आणल्यात काय माहीत नाही. तर चला, पोरी शाळेतून आलेल्या दिसतात, आवाज येतोय म्हणल्यानंतर मला दळण करून द्यावाच लागेल. कारण का पावसा पाण्याचं कसं आहे आता, लाईट जाती असती नसती, लाईटीचा लय प्रॉब्लेम असतो. रात्री तर नव्हतीच आमच्या घरी लाईट, पण आज पण काय सांगता येत नाही. आता सध्या तर आहे, पण थोडं पाऊस चालू झाला, थोडं वारं सुटलं की आले. का ग काय झालं? आला वय शाळेतनं? दळण दळायला जायचं होतं. जाताना दळण देऊ का बांधून? मग गव्हाचं बाजरीचं दोन्ही आणा आपलं दळून, म्हणजे बिनकाळ. चिविल का आणली नाही? तिला कोण आणायचं वगैरे? ती चालत यायची का एकटी? कसं आजकाल पुरींला करावं लागते, काय करता. पुरींचं संरक्षण करणं आपल्या आईबापाचं काम आहे. कुठं सोडता पुरी, त्याच्यामुळे त्यांना जपावं लागते, नीट सांगावं लागते, आणाय जावं लागते. कुणाच्या भरवशावर ठेवून आजकाल जमत नाहीत व पुरी. अजून त्यांना कळत नाहीत, बारीक आहेत त्या. कुठं पडली? कबड्डी खेळत होती ती माझी म्हणजे वर्ग मैत्रीण होती. ती माझ्या पायावर हातावर बसलेली दुखतंय. कस काय? अशी मी पकडलो पॅक आणि जशी माझ्या हातावर पडली. असं पाय हात त्याच्यात मध्ये. हो, पेंटीला तर आकार बाय सकाळ चकाचक गेलती. तुम्ही तर व्हिडिओ बघितला ना, येताना बघा कशी आली, दिसली का तुम्हाला? अयो, सगळ्याला पकडायची आउट, ती आउट पण व्हायची, मी आउट नव्हती होत, पण नुसतं माझ्या जागा लय नाद आहे खेळायचा तिला, प्रत्येकाचाच बाई, काय खरं नाही. असं देतं, चला खेळलं पण पाहिजे. आपल्या मातीची नाळ, मातीत जी खेळ खेळत असते ती खेळलं पण पाहिजे. खो खो, कबड्डी, लंगडी, इटू दांडू, परत लोहोर. काय झालं? बरं असू द्या. पाय रेवणीत हा, होती ते ठेव आणि मी दळण पायच करीत पिचा बाय पण सगळ्यांना. अचानकच.